नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला गणित अध्यापन पद्धती नावाचा जो विषय आहे, मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड, त्या विषयातील अवगामी पद्धतीच्या पायऱ्या, डिडक्टिव्ह मेथड स्टेप्स याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तो पाहूया। अवगामी पद्धतीच्या पायऱ्या, स्टेप्स ऑफ डिडक्टिव्ह मेथड। प्रस्तावनेमध्ये पहा, अवगामी पद्धती डिडक्टिव्ह मेथड ही शिकवण्याची अशी पद्धत आहे जिथे विद्यार्थी सामान्य नियम किंवा सिद्धांतापासून विशिष्ट निष्कर्ष गाठतात। म्हणजेच ही पद्धत सामान्य ते विशेष, जनरल टू स्पेसिफिक या तत्वावर कार्य करते। अवगामी पद्धतीच्या पायऱ्या आणि उदाहरण। नंबर 1, नियम किंवा संकल्पनेची मांडणी, स्टेटमेंट ऑफ रूल ऑर कन्सेप्ट। शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा नियम, सिद्धांत किंवा संकल्पना स्पष्ट करतात। उदाहरणार्थ, गणिताच्या वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना सूत्र सांगतात की या त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते। नंबर 2, नियमाचे स्पष्टीकरण आणि अर्थ, एक्सप्लेनेशन ऑफ रूल। शिक्षक दिलेल्या नियमाचे विस्तृत स्पष्टीकरण देतात आणि विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजावून सांगतात। उदाहरणार्थ, शिक्षक त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचे स्पष्टीकरण देतात। कोणत्याही त्रिकोणात अंतर्गत 3 कोन असतात। या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज नेहमी 180 अंश असते। त्याच्यानंतर तिसरं, नियमावर आधारित उदाहरणे, ॲप्लिकेशन ऑफ रूल विथ एक्झाम्पल्स। शिक्षक दिलेल्या नियमानुसार काही उदाहरणे सोडवतात आणि विद्यार्थ्यांना तो नियम कसा लागू होतो ते दाखवतात। उदाहरण, शिक्षक फळ्यावर खालील उदाहरण सोडवतात। नंबर 1, दिलेला त्रिकोण, त्याच्यामध्ये ते दाखवतात पहिला कोन 70 अंशाचा आहे, दुसरा कोन 50 अंशाचा आहे, तिसरा कोन कोणता आहे, क्वेश्चन मार्क। तिथे एक्स त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं। मग सूत्र लागू करतात, 70 अंश अधिक 50 अंश अधिक x अंश, तो माहीत नाही म्हणून x अंश बरोबर 180 अंश। नंतर गणना करून काढतात, x अंश बरोबर 180 वजा कंसामध्ये 70 अधिक 50, x अंश इक्वल टू 180 अंश मायनस 70 आणि 50ची बेरीज केली 120 आणि मग 180 म्हणून 120 गेले तर x अंश बरोबर 60 अंश, त्या ठिकाणी उत्तर आलं। चौथं, विद्यार्थ्यांनी समस्या सोडवणे, प्रॅक्टिस बाय स्टुडंट्स। शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे उदाहरणे सोडवायला सांगतात वहीवर। उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना खालील त्रिकोणासाठी तिसरा कोन शोधण्यास सांगितले जाते। पहिला कोन 40 अंश आहे, दुसरा कोन 90 अंश आहे, तर तिसरा कोन कितीचा आहे। तर विद्यार्थी दिलेल्या सूत्रानुसार स्वतःचे उत्तर शोधतात। आणि 5वं, निष्कर्ष आणि उपयोजन, कन्क्लुजन अँड फर्दर ॲप्लिकेशन्स। विद्यार्थ्यांना संकल्पनेचे अधिक उपयोग आणि भविष्यातील संधीबद्दल माहिती दिली जाते। उदाहरणार्थ, शिक्षक सांगतात की हा नियम सर्व प्रकारच्या त्रिकोणांसाठी लागू होतो, मग तो कोणताही विषमभुज असो, समभुज असो, का काटकोन त्रिकोण असो, का समभुज का समद्विभुज त्रिकोण असो, सगळ्या त्रिकोणांसाठी हा नियम लागू होतो आणि तो भूगोल, वास्तुकला आणि अभियांत्रिकी यासारख्या शाखांमध्ये सुद्धा उपयोगी पडतो। तर समारोपामध्ये आपण पाहूया, अवगामी पद्धती विद्यार्थ्यांना नियम शिकवून त्याचा प्रत्यक्ष उदाहरणांमध्ये उपयोग करण्यास मदत करते। ही पद्धत गणित, विज्ञान आणि तर्कशास्त्रात विशेष प्रभावी आहे, कारण ती विद्यार्थ्यांना स्पष्ट विचार, सूत्रांवर आधारित समस्या सोडवण्याची सवय आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची क्षमता देते। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।